नमस्कार. आपण जी आरती करतो त्यानंतर आपण घालील लोटांगण वंदिन चरणम असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये एक ओळ आहे की कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मनित्या विनिवृत्तकामा करोमि यद्यम सकलम परस्मै नारायणायती समर्पयामि. तर या ओळीचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत जे आपण कार्य केलेलं आहे, जे धार्मिक कार्य केलेलं आहे या पुरुषोत्तम मासामध्ये, तर ते माझ्या वाणीने, देहाने, बुद्धीने आणि मनाने हे सगळं केलेलं कार्य मी हे भगवंत चरणी अर्पण करतो. नारायणाच्या चरणी मी हे कार्य अर्पण करतो असं हे आपण या अधिक महिन्याच्या शेवटी हा संकल्प घेऊन ते पाणी सोडून ते म्हणायचं आहे. म्हणजे हे केलेलं आपल्याला कार्य, जे व्रतवैकल्य असेल, दानधर्म असेल, तो आपण नाही केलेला, तो आपण ते आपल्या देहाने, बुद्धीने, मनाने जे केलं आहे ते सगळं आपण न घेता ते पुण्य ते आपण भगवंत चरणी अर्पण करायचं आहे. म्हणजे आपल्याला तो भगवंत देणारच आहे, ते मिळणारच आहे, कारण आपण त्याला दिलं म्हटल्यावर तो देणारच. आपण 1 पट देऊ तर 10 पटीने आपल्याला देणार आहे. म्हणून याचं आपण की नाही मी केलं असं न म्हणता आपण हे की या नारायणाने या देहाकडून करून घेतलेलं आहे, म्हणून हे सगळं तुझ्या चरणी अर्पण देवा, हे असं म्हणून आपण संकल्प घ्यायचा आहे आणि ते पाणी आपण ते देवाच्या जवळ सोडायचं आहे. म्हणजे पुरुषोत्तम मासात जे काही व्रतवैकल्य, दानधर्म, जे काय उपवास तापास केलेले असतील ते सगळं भगवंत चरणी पावणार आहे आणि त्याचं अधिक पुण्यफल आपल्याला मिळणार आहे. पाहूया असंच पुढच्या भागात. धन्यवाद.